विंडो खंड्या, इतका विंडो कसा असू शकतो कोण? तो फोन तो असाच तिकडे पाठवून कसा निघून गेला? इतकं केअरलेस कसं असू शकतो कोण? मी इतक्या डेंजर कामासाठी त्याला तिकडे पाठवलं होतं आणि फोन जपून ठेवायला हवा होता ना. मी काय करू? मी परत सरांच्या खोलीत गेले तर त्याला डेंजर संशय येईल माझ्यावर. नाही 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 नाही, तिकडे नाही जायचं, तिकडे नाही जायचं. काय करू मी? राजकुमारला सांगून टाकू का? फोन सापडला आणि तो सारंगच्या खोलीत आहे. हां हां, म्हणजे राजकुमार सारंगकडून काही करून तो फोन काढून घेईल आणि मग हां, मी पण काय मूर्ख आहे. राजकुमारने तो फोन ताब्यात घेतला आणि तो अनलॉक केला तर सगळ्यात पहिले माझाच गेम वाजवेल. पण तो अनलॉक केल्यानंतर त्यात माझं आणि खंडाचं कनेक्शन त्याला कळेल. आमचे सगळे कॉल लॉग दिसेल. राजकुमारला इन्व्हॉल्व करणं रॉंग ऑप्शन आहे. नाही 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 नाही, मी काय करू? सारंगने तो फोन पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी मला तो गायब करावा लागणार आहे. मला फक्त 2 तास जरी फोन मिळाला ना तरी मी तो अनलॉक करून पटकन त्यातला सगळा डेटा गायब करून टाकेन, आमचे सगळे कॉल लॉग्स डिलीट करून टाकेन, सगळे प्रूफ्स डिस्ट्रॉय करून टाकेन आणि मग मी सेफ राहीन. काय करू? काहीतरी सॉलिड प्लॅन करावा लागणार आहे. सारंग कुठे निघालास? हिमालयात चाललो वहिनी. काय? सावलीकडे चाललोय मी. ओवीने अबीरचे कपडे दिलेत आणि तिकडे अबीरने पण ओवीचे कपडे दिलेत. हो, याचा अर्थ या दोघांचं आधीच ठरलं होतं. 100%. आधी कपडे घेऊन येतो मी, मग बघतो काय करायचं ते. ऐक, त्याआधी मला सांग, मगाशी जे ओवी म्हणाली की तिला तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही, त्या बाबतीत काय विचार केलास तू? काय करणार वहिनी? समजावण्याचा प्रयत्न करेन. समजून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही करा तिचा वाढदिवस साजरा. मी प्रॉमिस केलं ना, तुम्ही तर नाही केलेलं. मी थांबेन बाजूला. सारंग, याला काय अर्थ आहे? ऐक, अशी पळवाट काढण्यापेक्षा एकदा सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी मार्ग निघेल ना. नाही ऐकणार ती. मला माहिती आहे ना, नाही ऐकणार. तिचं म्हणणं नाही बदलणार ती. ठीक. आणि तुला काय वाटतं, मी किंवा घरच्यांनी ओवीचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंच तर ओवीला खूप आनंद होईल ना? सारंग, की तुझी मुलगी तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे ती. आणि मला सांग, तुझी काय इच्छा आहे? ओवीने तिचा बर्थडेचा केक रडत रडत कापायला हवा का? असं का वाटेल मला? ऐक ना, मी काय म्हणते, सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी सोल्युशन निघेल. प्लीज. बघतो. तिकडेच चाललो ना मी आता. बोलतो तिच्याशी. गुड. ऑल द बेस्ट. बाबा, महत्वाच्या कामात आहात का? नाही बोलते, कोर्टाचे पेपर जरा बघत होतो. मला सारंगचा फोन आला होता. ते इथे येत आहेत, पण ते म्हणाले की त्यांना माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचं असेल? साऊ, मी ज्योतिषी आहे. ग्रहांची दशा बघून कुंडली वाचतो. आता माणसांच्या मनात काय चाललंय ते मी कसं सांगणार? बाबा, मला असं वाटतंय ना की मी इथे उगाच आले. बेळगावलाच बरी होते मी. तू अशी इच्छा करून काय होणार आहे? माणसाचं नशीब काही त्याच्या इच्छेने चालत नाही. जे कर्मात लिहिलंय ना, त्याचा सामना करावाच लागतो. सत्य आहे. जा, सारंगाचं स्लू उघड जा. हो. या सारंगराव, या बसा. बसा. मी पाणी. पाणी घेऊन. नाही नको, पाणी नको. काय रे सारंग, मुलं खूप त्रास देतात ना? देणारच. त्या दोघांनी आपापसात जे काही बहीण भावाचं नातं तयार केलंय ना, काय विचारू नको. नवरा बायकोंमध्ये घटस्फोट घेण्याची जी काही एक सोय असते ना, तशी सोय जर बहीण भावांसाठी असते ना, तर त्यांना वेगळं तरी करता आलं असतं. अरे तुम्ही एवढी सिरियस का होताय? हा, तू कपडे द्यायला आलास ना, दे ना. हां, कपडे द्यायला आलं. हो, हे घे. ते जरा सावलीशी बोलायचं पण होतं. मग मी जातो. नाही अहो, असं काही वेगळं बोलायचं नाही. बस ना. हो. ते ओवी म्हणते की तिला वाढदिवस साजरा करायचाच नाहीये. अबीरने सुद्धा हेच सांगितलंय. हे बघ सावली, मला दुसरा उपाय काही दिसत नाहीये. मला असं वाटतं की आपण दोघांचा वाढदिवस एकत्र साजरा करूयात. नाही सारंग, एकत्र सेलिब्रेशन करायचं म्हटलं तर तुमच्या घरातले सगळे लोक येणार आणि मला ते नकोय. एक मिनिट.
तुमच्या दोघांच्या हट्टापायी त्या मुलांचा आनंदाचा दिवस तुम्ही खराब करणार आहात का? वाढदिवसाच्या दिवशीच तुम्ही त्यांना रडवणार आहात का? नाही ना. आई बाप म्हणून तुम्ही काय करायला हवं तर त्यांच्या आनंदात तुमचा आनंद शोधायला हवा ना. तुमचीच मुलं आहेत ना, तुम्ही आई बाप आहात ना त्यांचे. काय वाटतं? ठीक आहे बाबा, मी कळवते विचार करून. हां ठीक आहे ना, फक्त जरा लवकर कळव, कारण पुढची व्यवस्था करावी लागेल ना. नंतर गडबड नको. हा, हो. जगन्नाथजी येतो. अरे वेळायस का? आता इतका आलायस तर मस्त जेवून जा ना. चल मी तुला सोडायला येतो. माझे बसून बसून ना पाय दुखतायत. अरे चल. सारंग सुद्धा घरात नाहीये आणि ती ओवी सुद्धा नाहीये. हीच योग्य वेळ. आत्ता रूममध्ये जाऊन मोबाईल माझ्या ताब्यात घेते. मोनिका, काय ग? कुठे जातेस? काय हवंय तुला? आत कोणीच नाहीये. माझं आतमध्ये काही काम नव्हतंच आणि मी मुळात आत जाणारच नव्हते. मी इथून पास होताना मला सारंगच्या खोलीचं दार उघडं दिसलं म्हणून बंद करायला आलेले. दार उघडं होतं? कसं शक्य आहे? मी स्वतः ते बंद केलं होतं सारंग बाहेर गेल्यानंतर. अचानक असं उघडा कसं झालं? मला नाही माहित अचानक कसं उघडलं. मला तर उघडं दिसलं म्हणून मी आलेले बंद करायला. तू एक काम कर आता, मगाशी जसं छान बंद केलेलंस ना, परत एकदा व्यवस्थित नीट बंद कर. अचानक उघडायला नको, कारण मी कितीही प्रूफ्स दिले तुला तरी सुद्धा तू माझ्यावर संशय घ्यायचं काही थांबवणार नाहीयेस. तुला मी जाते. अजूनही विचार चालूच आहे का? हो बाबा, काय करू काहीच कळत नाही. बरं हे बघ, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तू जो काही निर्णय घेशील तो तू बदलावास यासाठी मी कुठलीही बळजबरी तुला करणार नाही. पण जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घे. एक तर अबीर माझ्याशी बोलत नाहीये, तो नीट जेवला नाहीये, तोंड फुगवून बसलाय. 2 दिवसावर त्यांचा वाढदिवस आहे. मला त्या लेकराचा चेहरा बघवत नाही ग. काय करू बाबा मी? बघा ना, म्हणजे एकत्र वाढदिवस करायचं ठरवलं तर मला एकतर त्यांच्या घरी जावं लागेल. जी लोक माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवावर उठले होते त्यांच्या समोर मी माझ्या मुलाचं औक्षण कसं करू? बरं मला सांग, तुला ह्या सगळ्या कटकारस्थानामागे तीच लोक आहेत याची खात्री आहे? पुरावा नाही आहे माझ्याकडे, पण मला संशय आहे की हे सगळं त्यांनीच केलंय. हे संशय आहे तर मग यावर्षी अबीरचा वाढदिवस होणार नाही असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे? बाबा प्लीज,